नमस्कार मंडळी, तर मी सनील पोडी एक्सपेरी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। तर म्हणजे सकाळचे आता 6 वाजलेत आणि आता आलो आहे ज्या 2 डोली लावलेत त्यात आता पालवा आता बघूया 2 डोलीमध्ये कशा प्रकारे मारावा लागणार आहे, जावला कशा लागणार नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे। व्हिडिओ नक्की शोमध्ये बघत राहा। बघा डोल पालवाची सुरुवात केली आणि आता आपल्या डोलीचा आता मुंडा सुद्धा आलेला आहे। बघूया आता डोलीमध्ये काय मावरा आहे ते। हा बघा पहिल्या डोलीचा मावरा दिसतोय, मावरा सुद्धा कमी लागला आहे कारण आत्ताच उद्यानाला सुरुवात झालेली आहे। बघा मंडळी पहिल्या डोलीचा मावरा यामध्ये असते, इतकी जास्त दिसते बघा। इतकीचा कोलिम आहे। पहिल्या डोलीचा मावरा बघितला असा, दुसऱ्या आता डोलीमध्ये बघूया काय मावरा लागते। तर मंडळी बघा आता आपली दुसरी आता डोल आलेली आहे। दुसरी आता डोल पालवाची सुरुवात केलेली आहे। पहिल्या डोलीचा बघितला असाल जावला, तर दुसऱ्या डोलीमध्ये बघूया किती जावलं आहे ते। बघा आपली टोल आता आली, डोलीचा आता मुंडा सुद्धा आलाय जिथे आपला जावला असतो डोलीचा। बघा या डोलीमध्ये थोडा कमी लागला दिसत आहे। बघा आपल्या दुसऱ्या डोलीचा मावरा चिमणी आली। हा बघा आपल्या दुसऱ्या डोली होता तो मावरा एक। बघा मंडळी एक छोट्या साईजचा हलवा सुद्धा आला, हलवा मासा जिवंतच आहे। त्याला सोडूया आपण पाण्यामध्ये। पाकट सुद्धा आलाय, शेळ्या मकड्या सारखा। बघा एकदम छोट्या साईजचा शेळ्या मकुल, त्याला सुद्धा सोडूया पाण्यामध्ये। जिवंत जवळ आहे सगळा। यामध्ये एक छोट्या साईजचा पाकड मासा आहे। हा बघा छोट्या साईजचा पाकड मासा, त्याचा काटा खूप विषारी असा काटा असतो। बघा त्याला सोडलाय पाण्यामध्ये। आणि बघा अजून एक हलवा मासा, हा बघा अजून एक हलवा मासा जिवंतच मासा आहे, त्याला सुद्धा सोडूया पाण्यामध्ये। 2 डोलीचा मावरा बघितला असं, एक रेबिन फिश सुद्धा आलेली बघा, वाकटी ज्याला बोलतात रेबिन फिश। आंबार सुद्धा दिसते कुठे कुठे बघा, आंबार सुद्धा दिसते कुठे कुठे। बघितला असाल कशा प्रकारे 2 डोलीचा मावरा बघितला असाल, नंतर तुम्हाला सॉर्टिंग करायला दाखवतो काय क्वालिटी मावरा होता ते। मावरा सुद्धा कमी लागला कारण आत्ताच उद्यानाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मावरा सुद्धा कमीच लागलेला आहे। बघा मंडळी सकाळ सकाळी आता आपली पगडी सुद्धा आली होता किनाऱ्यावर, पण सकाळी 6 वाजता गेलो तर डोली पाहू होती आणि आता 7 वाजले आणि आपल्या पगडी सुद्धा आली किनाऱ्यावर। नजारा बघू शकता मित्रांनो, एक नंबर असा नजारा सकाळ सकाळचा। हा बघा मंडळी आपलं 2 डोली जातो जावला। आपण जी पहिली डोल पडलेली ह्या टोपला मोठ्या टोपल्यामध्ये दिसत आहे आणि
हा हे तो दुसऱ्या डोलीचा जावला. एक टॉपला सुद्धा 2 डोली पालवल्या. आपला एक टॉपला सुद्धा पूर्ण भरलेला नाही बघा. एवढा आपला डोलीला जावला लागला आहे. तो आता सॉर्टिंग करायचं बाकी आहे. वरती खाल्ल्यावर नेऊन ते सॉर्टिंग करूया. नंतर तुम्हाला दाखवतो त्यात मग काय मावळं निघते. थोडीफार कोलबी निघेल आणि दुसरा काय मावळं निघते नक्की तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर तो सुकवण्यासाठी टाकला जाईल. म्हणजे यामध्ये कोलबी सुद्धा दिसते. टायनी कोलबी आहे. आणि यामध्ये बघाल तर बघा आंबाड सुद्धा दिसतंय मित्रांनो. कुठे कुठे आंबाड सुद्धा आहे. आपलं मावरा सॉर्टिंग करून झालं आहे. यामध्ये सगळं कुठ्यामध्ये हा दाना मावरा आहे. जास्त इचडी दिसत आहे तुम्हाला यामध्ये. हे बघा आपल्याला रेबिन फिश होती आणि इकडे कोलबी दिसते बघा. एक टायनी कोलबी आहे. कोलबी सुद्धा कमी आहे बघा. आणि इकडे आता तो जावला होता तो त्याचा सुकवताना दिसत आहे. हा तर आपला क्वालिटी मावरा होता. आपला जो जावला होता तो त्याचा सुकवण्यासाठी टाकलेला आहे. सुकवण्यानंतर तुम्हाला दाखवतो कशा वगैरे होता जावला. याच्यामध्ये टापटाप आंबाडसुद्धा दिसते. आंबाडसुद्धा आहे टापटाप. नंतर तुम्हाला दाखवतो कशा वगैरे जावला होता तो सुकल्यानंतर. हा बघा आपला होता तो जावला. मस्त फ्रेश असा जावला होता. आपल्याला सकाळी गेलो तेव्हा. यामध्ये थोडे खाली सुद्धा निघाले आहेत आणि कचरामध्ये दिसते. आणि टापटाप आंबाड सुद्धा दिसते बघा. कुठे कुठे आंबाड सुद्धा दिसते. हीच आपले एवढाच आपला जावला होता 2 डोलीमध्ये. बोलतो फक्त 2 ते 2.5 फक्त पाहिली होईल. एवढाच आपला जावला होता बघा. तर मंडळी आपण सकाळी 6 वाजता गेलो होतो डोल मासेमारीला. सकाळी 6 वाजता जाऊन 2 डोली पालवल्या. त्यामध्ये मिळाला जावला बघितला असाल. थोडा जावला कमी आहे कारण आत्ताच उद्याला सुरुवात झालेली आहे आणि वाहन सुद्धा कमी होता. त्यामुळे जावला सुद्धा कमी पडला आहे. चला पुढल्यावरून नक्की तुम्हाला तो जावला हा वाढताना दिसेल. चला तर म्हणजे व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण आपण अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ घेऊन असतो. चला तर इथे लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय.